शिवाजी विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांच्या सध्या निवडणुका सुरू आहेत. पण या निवडणुकीसाठी शासनाने लावलेल्या जाचक अटी पदवीधर विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या असल्यानं त्या मागे घ्याव्यात अशी मागणी विद्यार्थी, युवक आणि शिक्षक संघटनांकडून केली जाते. या मागणीसाठी आज विविध संघटनांच्या वतीनं शिवाजी विद्यापीठासमोर निदर्शनं करण्यात आली. शिवाजी विद्यापीठातील विविध अधिकार मंडळांच्या निवडणुका सध्या सुरू आहेत, पण शासनाने निवडणुकांबाबतचे निकष बदलल्यानं पदवीधर विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. पदवीनंतर 10 वर्ष पूर्ण करणाऱ्या पदवीधरालाच पदवीधर विभागातून निवडणूक लढवता येते. त्यामुळे पदवी घेऊन दीर्घकाळ लोटलेला उमेदवार पदवीधर विभागातून निवडून येत असल्यानं अशा उमेदवाराकडून पदवीधरांचे प्रश्न आग्रहीपणाने मांडले जात नाहीत. शिवाय पदवीधर विभागाच्या मतदार नोंदणीसाठी अवाजवी शुल्क आकारल्यानं ही नोंदणी प्रक्रिया बऱ्याचदा बोगस पद्धतीने केली जाते. त्यामुळे निवडणुकीबाबतच्या जाचक अटी रद्द करून निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणावी अशी मागणी विद्यार्थी, युवक आणि शिक्षक संघटनातून केली जात आहे. या मागणीसाठी अखिल भारतीय नौजवान सभा, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन, युनिव्हर्सिटी स्टुडंट असोसिएशन, खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघ या संघटनांच्या वतीनं शिवाजी विद्यापीठासमोर निदर्शनं करण्यात आली. यावेळी शासनानं जाचक अटी मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. आंदोलनात नौजवान सभेचे राज्य सरचिटणीस गिरीश फोंडे, अभिषेक मिठारी, प्रकाश नाईक, राजेंद्र कोरे, शिवाजी माळी, सुमलेश कांबळे यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.